नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आज आपल्या हायटेक एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आता व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे NTA आज 24 जानेवारी 2025 रोजी एक नोटीस जारी केलेली आहे. त्या नोटीसमध्ये त्यांनी अपार आय डी बद्दल थोडं बदल केलेले आहेत, त्याबद्दल काही अपडेट दिलेले आहेत. जसं की आपण 14 जानेवारी 2000 NTA पहिली नोटीस काढली होती की अपार आय डी बद्दल आणि आधार कार्ड बद्दल. त्यामध्ये त्यांनी असं दिलेलं होतं की विद्यार्थ्यांना अपार आय डी आणि आधार कार्ड अपडेट करणं हे कंपल्सरी होतं. पण आज बरोबर 10 दिवसांनी म्हणजे 24 जानेवारी 2025 रोजी NTA एक नोटीस काढलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांना अपार आय डी असणं हा कंपल्सरी विषय नाहीये. अपार आय डी नसेल तरी आपण बाकीचे दुसरे जे काही डॉक्युमेंट्स असतील, जे की आपल्याला ओळखपत्र म्हणून देण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणार आहेत, ते कंपल्सरी असतील. तर त्याच्यामध्ये अपार आय डी हे कंपल्सरी नाहीये. जसं की गेल्या वर्षी पाहण्यात आलं की ओळखपत्र म्हणून जे असतात त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड वापरलेलं होतं, काही विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड वापरलेलं होतं, काही विद्यार्थ्यांनी पासपोर्ट वापरलेलं होतं. तसं ह्या वर्षी NTA सांगितलं होतं की अपार आय डी असणं ही कंपल्सरी आहे. कदाचित ते अपार आय डी बद्दल अवेअरनेस वाढवावं म्हणून NTA काढलेलं असेल. पण काही गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या. त्यावेळेस लक्षात आलं की बाबा अपार आय डी क्रिएट करण्यासाठी मुलांना खूप प्रॉब्लेम येत आहेत. त्यामुळे NTA असं सांगितलंय की अपार आय डी कंपल्सरी नाहीये म्हणून. त्यामुळे आता याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतील, तर NTA त्यांच्या नोटीसमध्ये असं सांगितलंय की काही दिवसातच NTA ॲडमिशन प्रोसेसचं ब्राउचर ज्यावेळेस ते पब्लिश करतील त्यांच्या वेबसाईटवरती, त्यावेळेस आपल्याला कळेल की कुठले डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी लागतील. तसंच विद्यार्थ्यांना त्या नोटीसमध्ये सांगितलं होतं की आधार कार्ड अपडेट करायचे, तर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावं, आपलं बायोमेट्रिक करून घ्यावं, फोटो अपडेट करून घ्यावा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं लक्षात आलंय की आधार अपडेट करायला प्रॉब्लेम येत आहेत. तर त्याबद्दलही NTA काहीतरी नोटीस काढेल, त्यावेळेस आपण पाहूयात. येणाऱ्या भविष्य काळात NTA याबद्दल काही ना काहीतरी निर्णय घेईलच. जसं की अपार आय डी बद्दल घेतला तसा आधार कार्ड बद्दल बी घेत जाईल. जसंही NTAचं ब्रोशर येईल त्यावेळेस आपल्याला कळेल की कुठले डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनसाठी लागतील, जेणेकरून आपलं नीटचं रजिस्ट्रेशन होईल. तसंच कुणाला जर अपार आय डी क्रिएट करायचा असेल, त्याबद्दल काही जरी माहिती नसेल, तर व्हिडिओच्या शेवटी आमच्या बायोच्या बॉक्समध्ये आम्ही एक लिंक पाठवत आहोत. ती लिंक ओपन करून आपण स्वतःही घरी बसून आपला अपार आय डी क्रिएट करू शकतात. जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नीटच्या ॲडमिशन संदर्भात नवीन येणाऱ्या नोटीस आपल्यापर्यंत आम्ही व्हिडिओच्या मार्फत पोहोचू. तसंच बायोच्या लिंकमध्ये आमचा WhatsAppचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला आपण जॉईन करून WhatsAppच्या ग्रुपला आपण जॉईन होऊ शकतात. तसेच आमच्या पेड काउन्सिलिंगलाही आपण जॉईन करू शकतात. पेड काउन्सिलिंग आमची 2 प्रकारची आहे, एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन. ऑनलाईन पेड काउन्सिलिंग आम्ही पूर्णपणे WhatsApp ग्रुप थ्रूच करत होतो, पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमधून. त्यामध्ये तुमचा नीटचा फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंत प्रोसेस करतो. जसं की तुमचा नीटचा फॉर्म भरणे असतील, डॉक्युमेंट कुठले असतील, तुमच्या मार्कनुसार, तुमच्या रँकनुसार तुम्हाला कुठले कॉलेज लागतील, त्याची फीस वगैरे काय असेल, तुमच्या कॅटेगरीनुसार काय फीस असेल, याचं पूर्णपणे मार्गदर्शन केलं जातं. तसंच ऑफलाईन काउन्सिलिंग पण आहे. त्यात तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करून समोरासमोर तुमचं पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल. अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.